नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. देवळाई प्रवरेचं मी उदाहरण सांगतो फक्त. सगळ्यात जास्त फुटणारा पाऊस तो देवळाई प्रवरेचाच आहे. सगळ्यात जास्त पाणी साठणारा पाऊस आणि त्यामुळे तो रस्त्याची लेवल उंचवली जाणार आणि ती कोणी थांबू शकत नाही. रस्ता करत असताना टेक्नॉलॉजीमध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जो रस्ता विळदच्या बायपास पासून सुरू होतो तो सावळीवीर फाट्यापर्यंत पूर्ण ग्रेडियंट 1:2.5 च्या रेशो मध्ये त्यांना मेंटेन करावं लागणार आहे. सावळीवीर फाट्याला जी हाईट आहे सावळीवीर फाट्याला आणि विळदच्या बायपासची हाईट आहे ती हाईट जर तिथं 1 मीटर आहे तर पुढं तरी 2.5 मीटर पेक्षा जास्त उंचीचा फरक राहू नये ही टेक्नॉलॉजी आणि हे सायन्स आहे. त्या सायन्स मध्ये असं होऊ शकत नाही की ते 1 फूट आहे लगेच सावळीपर्यंत 4 फूटला घेतोय, मध्ये मला वाटतं 2 फूटला घेतोय. ही जी हाईट वाढवायची संकल्पना यासाठी आहे की जेव्हा नॅशनल हायवे बनवला जातो गाडी 100च्या स्पीडने चालताना स्थिर चालली पाहिजे, म्हणून हाईट डिफरन्स या ग्रेडियंट डिफरन्स हा 1:2.5 चाच रेशो त्यांना मेंटेन करावा लागणार. आणि म्हणून तुम्ही पाहता रोड वर खाली होत नाही. हे जे रोड तुम्हाला दिसतात वर उचलले गेलेले शुभ कीर्ती समोर जो रस्ता झालाय तो जवळपास कमरेपर्यंत आहे आणि शहराचा रस्ता तो एवढा खाली काय कारण की कदाचित तुमची हाईट फार खाली होती विळदच्या बायपासच्या कोपऱ्यापासून. ती हाईट मेंटेन करत त्यांना चालवावं लागणार आहे, म्हणून तो नॅशनल हायवे म्हणला जातो. हे कॉमन सेन्स आहे. तर त्यामुळे मी सगळ्यांना उत्तर द्यायला बंधनकारक नाही. मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी आलो. तुमच्या होमगार्डच्या 5.5 लाख रुपयाचा पगार पण मीच भरू राहिलो. बोलायला पैसे लागत नाही. पैसे काढायचा विषय आला तर कोणी सापडणारही नाही. पण राहुरीमध्ये माझं अत्यंत प्रेम असल्या कारणाने हे सगळं मी त्या दिवशी केलं. सगळ्यांचं सहकार्य मी केलं. माझी सगळ्या कृती समितीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आणि राहुरीच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की तुम्ही यापुढं आंदोलनाची भूमिका नका घेऊ, सहकार्य करा. तुम्ही जो मला प्रश्न मांडला की राहुरीचा पुढचा उरलेला पॅच कधी होणार, राहुरीचा उरलेला पॅच कधी होणार, तो राहुरी का काम शुरू कर रहे दूसरी तरफ का रोड का तो कब शुरू करना है, चालू केलं महेश? कॉलेज पेक्षा चालू आहे. कॉलेज पासून जसं पुढे तसं पॅच वर्क आपण नाही केला मध्ये 1 महिन्याभरात संपत. अरे बाबा तो भाग सोडून देतोय आपल्याला. तो भाग सोडून देतोय. आता खटकीने पडू म्हणून आता एकदा खटकीने पडून चालणार तो ते पुकळणी काढून घेणार आहे. ते डांबर नाही केलेलं. हो डांबर नाही केलेलं तिथं. तिथं डब्ल्यू मटेरियल 4 पॅच लेके ना भैया लेटर मध्ये बॉक्स कन्वर्ट करना है ना वो लिखिए ते लिहून घेतले. तिला डांबर होणार नाही. डांबर झालं तर मला सांगा मी थांबू. बरोबर टोटल 7 आहेत तर तिथं आणि पुढे जाण्याची क्रॉसिंग आहे. राहुरीमध्ये तिथं डांबर काय केलं खटकी पडू नये म्हणून डांबर केलं. कन्वर्ट घेतलं नाही की तिथं कन्वर्ट नाही केलं. अगोदर पण नाही एक्झिस्टिंग आहे घ्यावं लागेल. कन्वर्ट राहुरी का कन्वर्ट क्लियर करो तो दिक्कत नहीं होगी. लोगों को वही कहना है कि पानी उधर से आ रहा है, पुराने जमाने का है, वो अनफॉर्चुनेटली सर्वे में जिसने डीपीआर बनाया उससे मिस हो गया, इसलिए सीवर्स रखा है. स्पेशली सिटीज का ना पोर्शन मिस मत करो कलवट का. हाईवे का रहे तो जहाँ गाँव में कोई है नहीं या कोई बस्ती नहीं है वहाँ का एक कलवट मिस हो गया तो भी कोई दिक्कत नहीं. सिटी का कोई कलवट मिस होना नहीं चाहिए, उतना आप ध्यान रखिए बस. सर ये अप्रूव हो जाएगा. कोई भी ऐसी चीज रहती है टेक्निकल जस्टिफिकेशन लगा अपन अप्रूव. हे पहा हे सगळे मी 4 वेळेस रस्ते बनवून आणले. तुम्ही काळजी करू नका. मी जरी माझी झालो असेल तरी मी सगळ्यांना पुढून धरेल, काळजी करू नका. त्यामुळे मला काय करायची गरज नाही. मी करून आणतो तुमचं सगळे अंदाजानुसार. फक्त आता हायवे पुरता जो विषय आहे तो मला असं वाटतं की सकारात्मक तरी संपू आणि आज 4 फेब्रुवारी आहे तर 20 फेब्रुवारीपर्यंत शहरातल्या रस्त्यापर्यंत येईल. ते 20 फेब्रुवारीपर्यंत येऊ आपण तिथपर्यंत. काय होतंय की हे जेव्हा रस्ता शहरातला बनला जाईल थोडासा त्रास होईल तुम्हाला लोकांना. शहराचा रस्ता शहरामधला होता नाही तेवढा फक्त त्रास माझ्यासाठी सहन करा. मी काय रस्ते बंद करून टाकेल, काय आडव्या क्रॉसिंगला बॅरिकेड मारून टाकेल, बाजारपेठमध्ये एंट्री काही दिवसात 1-2 दिवस बंद राहील, पण ती काळाची गरज आहे. थोडा त्रास सहन करावा लागेल तर चांगले दिवस येतील. आता मी तुम्हाला म्हटलं होतं पाण्याच्या टाकीतून निघणारी गाडीला U-टर्न तयार करा, तुम्ही ते सोडून दिलं. आज हॉटेल ग्रीनहून निघणारी गाडी डायरेक्ट रस्त्यावर चढते, ती चढायला लागली तर ट्रॅफिक मागे थपकायला लागते. मी तुम्हाला काय म्हटलं होतं त्याला लेफ्ट टर्न मारायला लावा आणि पुढून U-टर्न द्या. बोललो होतो का नाही? आहे का तशी परिस्थिती? मोठा लावा ना सिमेंटचं.
काढा तुम्ही, ऍक्सिडेंट नाही, काढा, लावट लावून टाका. हा युटर्न मारा, ऊसाच्या गाडी युटर्न मारते. ऊस राहिलाच नाही आता रावरीमध्ये, ऊस रावरीमध्ये राहिलेला नाही, ऊस रावरीमध्ये राहिलाच नाही बाबा. आता बंद व्हायला आले कारखाने सगळे, त्यामुळे आता ऊसाचे टेन्शन नको, काही नाही, ऊस रावरीत शिल्लक नाही, सगळं घेऊन द्यायला मी आता. तर त्यामुळे थोडी शिस्त. जे रोड कटिंग्स आहेत, जे रोड हायवे उघडतात डायरेक्ट, जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही ते रोड असे क्रॉस करण्यापेक्षा थोडं पुढे जाऊन युटर्नची सिस्टम पाळली, शिस्तबद्ध काम झालं ना तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि बाकी नागरिकांनाही त्रास होणार. आणि थोडा 1 महिन्याभराचा त्रास आहे. आता काम तुमच्या समोर चालू आहे, एवढी गती कधी पाहिली का कामामध्ये? अरे होऊ राहिलं काम, होऊ द्या बाबा. एक हा पळून गेला ना तर नंतर आपले पोरबाळ सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. हे जसं करतं त्याला करू दे. बऱ्याचशा गोष्टी चुकी होतात, चुकांना सुधारू शकतो, पण आपण 20 वर्ष त्रास झालेला आहे रस्ता. मी तर म्हणत मी करतोय, ज्याला क्रेडिट घ्यायचे त्यांनी घ्यावं बाबा. या रस्त्याला नावं द्या, फाट्याला नावं द्यावं टाका पुढाऱ्यांचे. माझं नाव पुढं नको आणि मला ते श्रेय नको. मला काय घ्यायचं श्रेय घेऊन? माझं आठवलं मी पडलोय, काय विषय घेऊन काय करायचं? पण मानवीय दृष्टिकोनातून ज्या गोष्टी गरजेच्या काही अपघाती मृत्यू झाले, मला सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.